सूर्य बुडाला होता, संध्याकाळची वेळ होती. एका मुलाने खूप उमेदीने आपल्या विधवा वहिनीला ऊसाच्या शेतात भेटण्यासाठी बोलावले होते. वहिनी त्याच्याकडे येते, त्याला भेटते पण, आणि त्या मुलाला नंतर म्हणते की उद्या येताना तुझ्या एखाद्या मित्राला सुद्धा घेऊन ये. हे ऐकून तो मुलगा सुन्न होतो. त्याला समजत नाही की या मार्गामागे काही मजबुरी आहे की खूप मोठा प्लॅन आहे. अखेर त्या ठिकाणी त्या संध्याकाळच्या वेळी ऊसाच्या शेतामध्ये काय झाले होते, काय आहे संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यामधून. नेबुआ नवरंगिया पोलीस स्टेशन अंतर्गत किशनपूर विजयपूर नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा नेबुलाल जो की आपल्या पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होता. त्यांचा एक मुलगा ज्याचं नाव अंगद प्रसाद आहे आणि एक मुलगी. जो नेबुलाल असतो तो मेहनत मजुरी करत असतो आणि त्यापासूनच आपला घर प्रपंच चालवत असतो. मात्र वेळ निघत असते आणि जो नेबुलाल असतो त्याची तब्येत अचानक बिघडू लागते. नेबुलालला शिंका, ताप, सर्दी, खोकला येत होता आणि त्यामुळे हा नेबुलाल 2018 मध्ये डॉक्टरांकडे जातो आणि त्यानंतर डॉक्टर जेव्हा चेकअप करतात तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की तुम्हाला TB झाला आहे आणि तुम्ही TBचे आता पेशंट झाले आहात. तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. अखेर नेबुलालला डॉक्टर सांगतात की आपल्या परिजनांपासून दूर राहा, कुटुंबापासून दूर राहा, जेवण करण्यासाठी वेगळी डिश घेत जा आणि तुमच्या पत्नीसोबत आता तुम्ही संबंध बनवू नका, कोणाच्याही संपर्कात येऊ नका. जर तुम्ही हे पथ्य पाळले नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला क्षयरोग होईल. अखेर नेबुलाल डॉक्टरांची गोष्ट ऐकतात आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पथ्य पाळू लागतात. घरामध्ये ते बाकीच्यांपासून दूर बसायचे, बाकीच्यांपासून दूर जेवण करायचे आणि पत्नीच्या संपर्कात ते अजिबात येत नव्हते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधं हे वेळेवरती घेत होते आणि आता त्यांचा इलाज सुरू झाला होता हॉस्पिटलमध्ये. नेबुलाल जो होता तो तर सामान्य एक मजूर होता आणि त्याच्या या इलाजमध्ये भरपूर सारे त्याचे पैसे हे खर्च होत होते. नेबुलालची अवस्था आता फार बिकट होत चालली होती आणि त्यामुळे नेबुलालला हॉस्पिटलमध्ये सुद्धा एकट्याला जाता येत नव्हते. त्यामुळे नेबुलालच्या मामाचा एक मुलगा होता वसंत कुमार. रामकोला पोलीस स्टेशन अंतर्गत पपरिया गावात राहणारा वसंत कुमार हा इकडे नेबुलालकडे यायचा, जो की नेबुलालच्या मामाचाच मुलगा होता. नात्याने नेबुलाल हा त्याचा भाऊ लागायचा, त्यामुळे तो नेबुलालची मदत करण्यासाठी नेबुलालच्या घरी यायचा. नेबुलालला जरी TB झाला होता मात्र तो त्याची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायचा. त्याला कधी हॉस्पिटलमध्ये जायचे असायचे तर वसंत कुमार त्याला घेऊन जायचा आणि सर्व काही ठीकठाक होतं. त्याला कोणत्याही गोष्टींची कमी पडली तर हा वसंत कुमार मदत करायचा. एक दिवस नेबुलालची पत्नी जी होती सुनैना, ही सुनैना वसंत कुमार यांना म्हणते की तुम्ही खूप दूरचे नातेवाईक आहात, तरी देखील तुम्ही आमच्यासाठी इतकी मदत करता. तेव्हा वसंत कुमार म्हणतो की मी मदत का नाही करणार, नेबुलाल माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि नेबुलालची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे सुनैना आणि वसंत कुमारमध्ये बोलणं चालणं सुरू होतं आणि हा वसंत कुमार सुनैनाला वहिनी म्हणून हाक मारत असतो. हा वसंत कुमार एक दिवस सुनैनाला विचारतो की नेबुलालला TB झालेला आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तू तुझ्या पत्नीसोबत संबंधात राहू नको आणि बऱ्याच दिवसांपासून नेबुलालला हा TB झालेला आहे. मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पथ्य पाळता का, तुम्ही नेबुलालच्या जवळ जाता का? तेव्हा सुनैना म्हणते की काय करणार, जर मी नेबुलालच्या जवळ गेली तर मला देखील तो आजार होईल आणि जर मला आजार झाला तर एवढे सर्व पैसे आम्ही कुठून आणायचे इलाज करण्यासाठी. आता आमच्याकडे तर पैसे देखील सर्व खर्च होत चाललेले आहेत. तेव्हा वसंत कुमार सुनैनाच्या मनातली गोष्ट ओळखतो आणि हा वसंत कुमार सुनैनाला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या पती नेबुलालच्या संपर्कात येऊ शकत नाही मात्र माझ्या संपर्कात येऊ शकता आणि माझ्यासोबत जे तुम्ही नेबुलाल सोबत करता ते निसंकोचपणे करू शकतात. आता सुनैनाला देखील कदाचित हेच पाहिजे होते. सुनैनाला त्या ठिकाणी कसली अडचण नव्हती. सुनैना देखील त्याच लेवलची स्त्री होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तिथून पुढे नेबुलालचा जो मामाचा मुलगा होता वसंत कुमार आणि नेबुलालची पत्नी सुनैना यांच्यामध्ये लपून छपून आता संबंधास सुरुवात झाली होती. वसंत कुमार नेबुलालची काळजी घेण्यासाठी तिकडे आपल्या गावावरून नेबुलालच्या घरी यायचा, नेबुलालला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा, त्यांची सर्व मदत करायचा. मात्र
कधी रिपोर्ट दाखवण्यासाठी वगैरे मार्केटला जाण्याच्या बहाण्याने असे नाटक करून तो नेबुलालची पत्नी सुनैनाला आपल्या बाईकवरती बसवायचा, तिला घेऊन जायचा आणि त्यांच्यामध्ये हे संबंध आता सुरू झाले होते. नेबुलालला या गोष्टीची जराशी देखील कल्पना नव्हती. तिकडे नेबुलाल आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होता आणि अखेर 2023मध्ये नेबुलालचं या आजारामुळे दुःखद निधन झाले. जेव्हा नेबुलालचे निधन झाले तेव्हा सुनैना खूप जास्त रडत होती. सुनैना म्हणत होती की आता माझा पती गेला तर माझं कुटुंब कसं चालणार, माझा आधार कोण राहणार. तेव्हा हा बसंत कुमारच सुनैनाला धीर देत होता. बसंत कुमार म्हणत होता की मी इथून मागे देखील तुमची मदत करत होतो आणि इथून पुढे देखील तुमची मदत करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही मला पती समजलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे सुनैनाचा पती गेला. सुनैना आपल्या पतीलाही विसरून गेली. ऑलरेडी पती असतानाही ती बसंत कुमारच्या संबंधात होती आणि इथून पुढे बसंत कुमार आणि सुनैनामध्ये संबंध बनवण्यासाठी कोणाचाही अडथळा आता राहिला नव्हता. बसंत कुमार कधीही कशाच्याही निमित्ताने यायचा. जेव्हा कधी सुनैनाचे मुलं शाळेत वगैरे गेलेले असायचे तेव्हा बसंत कुमार यायचा आणि त्यांचा तो कार्यक्रम चालत असायचा. हळूहळू वेळ निघत असते. आता 26 नोव्हेंबर 2025चा दिवस होता. बसंत कुमार हा संध्याकाळच्या वेळी सुनैनाच्या गावात आला होता आणि त्या गावामध्ये एक ऊसाचं शेत होतं. त्या ऊसाच्या शेतामध्ये संध्याकाळच्या वेळी बसंत कुमारने सुनैनाला भेटण्यासाठी बोलावलं होतं. सुनैना देखील त्याला भेटण्यासाठी गेली. सुनैना आणि बसंत कुमारमध्ये त्या ऊसाच्या शेतामध्येच जे काही व्हायचं ते झालं आणि ते सर्व करून झाल्यानंतर बसंत कुमार आपल्या मार्गाने तेथून चालल्या गेला आणि सुनैना आपल्या मार्गाने चालल्या गेली. मात्र रात्रीचे आता 9 वाजत आले होते तरी देखील सुनैना ही आपल्या घरी पोहोचली नव्हती. म्हणून सुनैनाचा जो मुलगा होता 12-13 वर्षांचा, हा अंगद कुमार विचार करतो की आई नक्की गेली कुठे. रात्रीचे 9 वाजले. सुनैनाचं वय देखील 40 वर्ष होतं. मुलगा शेजारी पाजारी इकडे तिकडे विचारू लागतो की माझ्या आईला बघितलं का. मात्र कोणालाही त्याच्या आईबद्दल काही माहीत नसतं. आता मुलगा शेवटी 1-2 तास इकडे तिकडे बघितल्यानंतर निराश होतो. आपल्या घरामध्ये येऊन झोपून घेतो. 26 नोव्हेंबर 2025च्या दिवशी सुनैना घरी आली नव्हती. आता 27 नोव्हेंबर आली होती, 28 आली होती, 29 नोव्हेंबर 2025 सुरू झालं होतं. मात्र सुनैना ही घरी आलीच नव्हती. म्हणून अंगद कुमार पूर्णपणे त्याला भीती वाटू लागली होती की नक्की आईसोबत झालं काय, आई गेली कुठे. अखेर 29 नोव्हेंबर 2025 रोजी हा अंगद कुमार नवरंगिया पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तेथील पोलिसांना सांगतो की माझी आई, जिचं वय 40 वर्ष आहे, नाव सुनैना नेबुलाल, ही 26 नोव्हेंबर 2025च्या संध्याकाळपासून गायब झाली आहे. तिचा कुठेही काही लोकेशन लागले नाही, तिचा कॉलही लागत नाही आणि मी सर्वत्र तिचा शोध घेतला, सर्व नातेवाईकांना वगैरे कॉल केला, मात्र ती सापडत नाही. आता पोलीस देखील मिसिंग रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करून घेतात आणि त्यांचं काम सुरू होते. थाना अध्यक्ष दीपक कुमार सिंग जे असतात ते आपल्या टीम सोबत सुनैनाचा तपास करू लागतात. विविध प्रकारे विविध अँगलने सुनैनाचा ते तपास लावत असतात. सुनैनाचा मोबाईल नंबर वगैरे सर्व लोकेशन वगैरे ट्रेस करण्यात येते. इकडे तिकडे तिला सापडवण्यात येते. मात्र सुनैनाचा पत्ता लागत नव्हता. थाना अध्यक्षांना एक वेळ असंही वाटतं की सुनैनाचा पतीचे बऱ्याच दिवसांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे सुनैना कदाचित कोणासोबत पळूनही गेली असेल असे त्यांना शंका येत होती. मात्र सुनैना आता कुठे आहे हे त्यांना माहीत नव्हतं. आणि जो सुनैनाचा मुलगा होता अंगद प्रसाद, हा पोलीस स्टेशनला यायचा, पोलिसांना विचारायचा की काही समजले की नाही समजले आणि पोलिसांनाही काही सापडलेलं नसायचं. मात्र पोलीस हे त्यांचं काम करत होते. जेव्हा पोलीस सुनैनाचा मोबाईल ट्रेस करतात तेव्हा सुनैनाचा लास्ट कॉल हा बसंत कुमार सोबत झाला होता. अंगद प्रसादला विचारतात की हा बसंत कुमार कोण आहे. तेव्हा अंगद प्रसाद पोलिसांना सांगतो की बसंत कुमार हे माझ्या वडिलांच्या मामाचा मुलगा आहे आणि ते नात्याने माझे काका लागतात. अखेर पोलीस 26 दिवसानंतर 21 डिसेंबर 2025 रोजी बसंत कुमार यांना उचलतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आता पोलीस चौकशी सुरू होते. बसंत कुमार यांना विचारण्यात येतं. तेव्हा बसंत कुमार सांगतो की मी नेहमी सुनैनाला कॉल करत असायचो, ती माझी नात्याने वहिनी लागायची. माझ्या आत्याचा मुलगा नेबुलाल म्हणजे तिचा पती, याचं निधन झालं होतं. मी पहिल्यापासून या कुटुंबाची मदत करत असतो. बाकीचं मला काही माहीत नाही. सुनैनाने मला सांगितलेलं नाही की ती कुठे गेली. अशा प्रकारे तो पोलिसांना सांगून मोकळा होतो. मात्र पोलीस जेव्हा सुनैना आणि बसंत कुमारचं लास्ट लोकेशन ट्रेस करतात तर ते
त्या नागोऱ्या गावातील ऊसाच्या शेतामध्ये दाखवत होते. दोघांचे लोकेशन हे एकाच ठिकाणी होते. तेव्हा पोलीस बसंत कुमारला सक्तीने चौकशी सुरू करतात. त्याला जेव्हा दांडे पडू लागतात तेव्हा बसंत कुमार कबूल करतो आणि आपली कहाणी पोलिसांना सांगू लागतो. 2023 मध्ये सुनैनाचा पती नेबुलालचं जेव्हा निधन झालं होतं त्यानंतर बसंत कुमार आणि सुनैना यांच्यामध्ये संबंध बनू लागले होते. त्यांना रोखणारं टोकणारं कोणी नव्हतं. ते त्यांच्या मनमर्जीने भेटत होते. वाटेल तिथे वाटेल तसं त्यांच्यामध्ये सुरू होतं. मात्र नेबुलालचा मृत्यू झाल्यानंतर जी सुनैना होती तिला एक प्रकारे ही एक लत लागली होती. सुनैना कदाचित विचार करत असेल की जो बसंत कुमार आहे याचं गाव थोडं दूरवर आहे आणि त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा हा बसंत कुमार आपल्याला भेटायला येऊ शकत नाही, येत नाही. त्यामुळे ही सुनैना आता गावामधीलच एका मुलाच्या संपर्कात येऊ लागली आणि त्याच्यासोबत तिचा टाकाटिका सुरू झाला होता. बसंत कुमार तर तिकडून सुनैनाला कॉल करत असायचं. मात्र इकडे सुनैना कधीही बिझी असायची. कधी त्याने 7, 8, 10 वेळा कॉल केल्यानंतर एखाद्या वेळी सुनैना बसंत कुमारचा कॉल रिसीव करायचे आणि त्याला सांगायचे की मी कामात आहे, असं सारखं कॉल करत जाऊ नको. आणि इकडे सुनैनाचं दुसऱ्याच मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. बसंत कुमार तर सुनैनाला भेटायला येतच होता. मात्र सुनैनाला जरा जास्तच या गोष्टीची भूक लागली होती. त्यामुळे सुनैना बसंत कुमारला एकदा असंही म्हणाली होती की येतानी तुझ्या एखाद्या मित्राला देखील घेऊन येत जा. तेव्हा बसंत कुमारने सुनैनाला समजावून सांगितले होते की तू असं करू नको, मी तुझा आधार आहे आणि आपल्या दोघांचे संबंध असू दे, कोणी तिसरा आपल्या संबंधात येता कामा नये. मात्र सुनैना ही ऐकण्यासाठी तयार नव्हती. सुनैना बसंत कुमारला म्हणायची की तुझ्यावरून माझं मन आता उडालं आहे. बसंत कुमारने सुनैनाला समजावून सांगितले होते. मात्र सुनैनाने ते ऐकले नव्हते आणि बसंत कुमार त्याच्या एखाद्या मित्राला घेऊन येत नाही म्हणून सुनैनाने इकडेच गावातील दुसऱ्याच मुलासोबत संबंधात येण्याची सुरुवात केली होती. आणि हीच गोष्ट बसंत कुमारला समजली होती. बसंत कुमार हा नेहमीच तिला कॉल करायचा आणि ती सांगायची की मी कामात आहे, कॉल करू नको. तेव्हा बसंत कुमारने डिटेल्स काढली होती. तर बसंत कुमारला कळाले होते की सुनैनाने आता आपल्यापासून दूरी वाढवली आहे. कदाचित ही आपल्याला सोडून देते की काय. आणि याच गोष्टीचा बसंत कुमारला खूप राग येत होता. तो विचार करत होता की जेव्हा हिचा पती आजारी होता तेव्हा मी या कुटुंबासाठी खूप काही केलं, मी निसंकोचपणे यांची मदत केली. मात्र सुनैना आता मला तिच्यापासून दूर करत आहे. ही गोष्ट बसंत कुमारला पटत नव्हती. बसंत कुमार जेव्हा जेव्हा तिला म्हणायचा की आज येऊ का, तेव्हा ही सुनैना आता त्याला नको नाही म्हणू लागली होती. कारण तिचं गावामध्येच त्या ठिकाणी प्रकरण सुरू झालं होतं. बसंत कुमार कसं बसं करून 26 नोव्हेंबर 2025च्या दिवशी त्या गावाच्या ऊसाच्या शेतामध्ये येतो आणि सुनैनाला कशाही पद्धतीने त्या ऊसाच्या शेतामध्ये बोलावून घेतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये संबंध बनतात. आणि त्यानंतर हा बसंत कुमार सुनैनाला बोलतो की माझ्यासोबत संबंधात असताना तुला दुसऱ्याची गरज काय आहे. तेव्हा सुनैना म्हणते की असं बोलण्यासाठी तू माझा पती नाही, तुला हे मला बोलण्याचा काही अधिकार नाही. तुला राहायचं असेल संबंधात तर राहा, नाही तर मला तुझी गरज नाही. आणि हीच गोष्ट बसंत कुमारला पटत नाही, आवडत नाही. बसंत कुमार सुनैनाला खूप साऱ्या शिव्या देऊ लागतो, तिला नको ते बोलू लागतो आणि त्यामुळे सुनैनाला देखील राग येतो. सुनैना बसंत कुमारच्या कानशिलात लगावते आणि याचा बसंत कुमारला खूप भयंकर राग येतो. बसंत कुमार त्या ऊसाच्या शेतामध्येच सुनैनाचा गळा दाबतो आणि सुनैनाची हत्या करून टाकतो. आणि त्यानंतर सुनैनाचा मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून जप्त करून त्या ठिकाणावरून फरार होऊन जातो. 26 नोव्हेंबर 2025ची ती बात होती. त्यानंतर सुनैनाचा मुलगा 12-13 वर्षांचा अंगद प्रसाद आई घरी आली नाही म्हणून इकडे तिकडे शोधत होता. अखेर त्याने 2-3 दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती आणि अखेर पोलिसांनी 26 दिवसानंतर 21 डिसेंबर 2025 रोजी या प्रकरणाचा उलगडा केला होता. जेव्हा बसंत कुमारला त्या ऊसाच्या शेतामध्ये घेऊन जाण्यात आले तेव्हा त्या ठिकाणी सुनैनाचं मुंडकं दिसलं. 26 दिवसामध्ये तसं पण काय वाचणार होतं, सर्व काही कंकाल बनलेलं होतं, हडे पडलेली होती. सुनैनाचा जो मुलगा होता अंगद प्रसाद याने साडीवरून चपलांवरून आपल्या आईची ओळख पटवली. त्यानंतर डोक्याचे केस, चप्पल, हडे हे DNA सॅम्पलसाठी पाठवण्यात येतात. अखेर बसंत कुमार विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. बाकी सुनैनाचे 2 मुलं आहेत. त्यांचं जीवन हे पूर्णपणे अंधारमय झालेलं आहे. माहीत नाही आता त्या मुलांचा आधार कोण असेल. त्यांच्या
पितृत्व आणि मातृत्वाचं छत्र हे पूर्णपणे नाहीच झालेलं आहे. बाकी या घटनेबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.